रत्नाकर मतकरी यांच्या अंश या कथासंग्रहातून रुणकं नावाची कथा. प्रिय मी, आजपासून मी असं ठरवलंय की तुला पत्र लिहायची. अगदी नियमितपणे नव्हे, पण निदान अंतरांतरानं. नियमितपणाचा काच मागं लावून घ्यायचा नाही, पण अगदी लिहावंसं वाटेल, सांगण्यासारखं काही असेल तेव्हा मात्र लिहायचंच, अशी यामागची आयडिया. आता तू म्हणशील की बंगलोरहून डॅडी आणि मम्मी नेहमी एवढे आकांत करीत असतात, त्यांना वर्षावर्षात पत्र लिहित नाहीस. श्रावस्तीचं लग्न झाल्यापासून तिला 3 वर्षात 3 पत्र काही लिहिली नाहीस. बिचारी एकतर्फीच पत्र लिहून स्वतःच्या संसाराचं कौतुक करीत असते. इतर मित्रमैत्रिणींना तू कधी काळी पत्र लिहिशील अशी आशाच ठेवलेली नाहीस, तर सगळ्यांना सोडून तू मलाच का वरचेवर पत्र लिहिण्याचा निर्णय घेतलास? तुझ्या या प्रश्नामागचं उत्तर अगदी सोपं आहे. मित्रमैत्रिणींच्या पत्रात नेहमी काहीतरी अर्थहीन, छान सुबक असं लिहावं लागतं. श्रावस्ती माझी सख्खी बहीण असली तरी तिच्या संसारापुढं आरती ओवाळण्याचा ठेका मी घेतलेला नाही, आणि डॅडी मम्मींना जरी त्यांच्या श्रावस्तीच्या लग्नानंतर जणू एकुलत्याच राहिलेल्या धाकट्या मुलीची अगदी प्रामाणिक काळजी असली तरीही शेवटी त्यांना त्यांचा संसार आहेच. 55 उलटून गेल्यावर मोरावळ्यासारख्या मुरलेल्या किंवा डॅडींच्या भाषेत जुन्या विस्कीसारख्या मॅच्युअर झालेल्या त्यांच्या त्या संसारात पोरींची लुडबुड कशाला? माझं पत्र गेलं तर त्यांना आनंद होतो हे खरं, पण नाही गेलं म्हणून काही दुःख होत नाही. तेव्हा शेवटी राहिलो आपणच, म्हणजे मला तूच आणि तुला मीच. म्हणून मी घेतलेला हा निर्णय. ओके. मी या व्यक्तीला पत्र लिहिण्याचं दुसरं कारण असं की आपले कितीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला त्यावेळी नीटसे समजतच नाहीत. काळाच्या अंतरानं समजतात तेव्हा फार उशीर झालेला असतो. आता हे माझं म्हणणं अनुभवावर बिलकुल आधारलेलं नाही, कारण मला आयुष्याचा अनुभव किती तर फक्त 23 उणे. पहिली 3 रडण्या पडण्याची एवढ्याच वर्षाचा. तेव्हा एवढ्या तुटपुंज्या अनुभवावर काय आधारणार? पण आपल्याला समज असते, आपलं वाचन बऱ्यापैकी असतं, शिवाय विचारही अगदी नेहमीच अचूक नसला तरी साधारण बरोबर दिशेनं असतो. त्यावरून सांगते की आपल्याला पटकन काही समजायचं असेल तर सोपा उपाय म्हणजे ते लिहून काढणं आणि नंतर स्वतःच ते वाचून पाहणं. त्यासाठी मी ही पत्र लिहून माझ्या मनातलं सगळं तुझ्यासमोर म्हणजे स्वतःसमोर लख्ख मांडणार आहे. आता कोणी म्हणेल, कोणी कशाला? तूच म्हणशील की मलाच असं पत्र लिहिणं हे दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचं, स्प्लिट पर्सनॅलिटीचं लक्षण आहे. तर ते बिलकुल खोटं आहे. आपण स्वतःकडे पाहणं यात ॲबनॉर्मल काही नाही. मी अगदी नॉर्मल मुलगी आहे आणि माझ्या व्यक्तिमत्वाचे 2 भाग वगैरे मुळीच पडलेले नाही आहेत. तसं पाहिलं तर एकच माणूस वेगवेगळ्या वेळा अगदी वेगवेगळा वागतो आणि त्याच्यात एकाच वेळी कितीतरी व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. हे सांगायला काही सायकियाट्रिस्टची गरज नाही. आपल्या नेहमीच्याच अनुभवाची गोष्ट आहे ही. तात्पर्य, मिनालीला पत्र लिहून मनातले विचार कळवणं यात गैर काही नाही. गेल्याच आठवड्यात म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इंडियावरची डॉक्युमेंटरी संपवली. सोमवारपासून पुढच्या कामाच्या बैठकी सुरू. पुढचा विषय भारतीय वेशभूषा हा अधिकच किचकट आहे आणि
त्याच्यासाठी महिनाभर तरी सकाळपासून रात्रीपर्यंत सटीप वाचन करावं लागणार. ते सुरू होईपर्यंत आताचे हे 4 दिवसच काय ते मोकळे आहेत, नाहीतर गेलं वर्षभर हमालीच चालली आहे. बाकी कैलास राजमुद्रीसारख्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना ते काम आहे असं वाटतच नाही. इतकी मजा येते. मम्मीला संशय आहे की मी आज ना उद्या कैलासशीच लग्न करणार आहे. हाऊ ॲब्सर्ड. माझं तर त्याच्यावर प्रेमसुद्धा नाही आहे. एक चांगला डिरेक्टर म्हणून मला त्याच्याविषयी आदर आहे आणि मी त्याची असिस्टंट म्हणून तो माझा बॉस आहे. बस इतकंच. पण मम्मीला हे पटेल तर ना? तसं काय, माझ्या तोंडून कुठल्याही नवीन मित्राचं नाव निघालं रे निघालं की ती कान टवकारते आणि दर 3 आठवड्यांनी मला नव्या स्थळाविषयी माहिती पुरवते. आता तूच सांग, ज्यांना मी कधी पाहिलंसुद्धा नाही आहे अशा लोकांशी मी काय ते खानदानी आहेत ना, हाय पोस्टवर आहेत आणि लाखांचे बिझनेस करतात म्हणून लग्न करू? त्यापेक्षा डॅडींचं बरं. ते म्हणतात तिला करायचं तेव्हा करील ती लग्न. म्हणजे डॅडींना माझी काळजी नाही असं नाही, पण माझी काळजी करून उपयोग नाही हे त्यांना समजतं. तसे ते धूर्त आहेत. परवाच त्यांचं पत्र आलं. त्यात हेच अनुभव घेण्याचे दिवस आहेत. कलाक्षेत्रात पुष्कळ मोठी हो वगैरे चिक्कार आशीर्वादपर लिहिलंय. तरी शेवटी बंगलोरला कधी परत यायचीयस असं विचारलंच आहे. मी लिहिणार आहे, परत बिरत काही येणार नाही. उलट तुम्हीच तुमच्या श्रीमंतीच्या प्रमाणात पॉकेट मनी वाढवून पाठवत चला. माझे इथे फार हाल होत आहेत. तुम्ही सध्या पाठवता तेवढ्या पैशात माझी महिनाभराची सिगरेटसुद्धा होत नाही. डोंट वरी. हे सगळं मी लिहिणार नाही. डॅडींना माहिती आहे की मी सिगरेट ओढते. मम्मीला माहीत नाही, पण त्यांना ते मुळीच आवडत नाही. गेल्या आठवड्यापासून एक नवीनच त्रास सुरू झालाय. माझी मान मध्येच आखडल्यासारखी होते. अगदी अचानक. थोडा वेळ कळ येते, घुसमटल्यासारखं होतं आणि मग काही नाही. पुन्हा सगळं ठीक. हे मान आखडणं कशाचं लक्षण असेल? एखाद्या मोठ्या आजाराची तर ही सुरुवात नसेल? मला थोडी काळजी वाटायला लागली आहे. गेल्या आठवड्यात संबंध दिवसभराच्या डबिंगमुळे अजिबात कुठं जायला यायला वेळ झाला नाही. पण आता या 4 दिवसात डॉक्टरकडे जायचंय असं मी ठरवलं आहे. शरीराची हेळसांड करणं हे निर्बुद्धपणाचं आणि त्याची नीट काळजी घेणं हे दूरदर्शीपणाचं लक्षण असतं असं परवाच मी डायजेस्टमध्ये वाचलं. खरंच आहे ते. सी यू. तुझीच मी. प्रिय मी. बऱ्याच दिवसांनी पत्र लिहित आहे. तरी त्यावरून मी तुला पत्र लिहित राहण्याचा निर्णय बदललेला नाही एवढं सिद्ध होतं. मध्ये कॉस्च्युम ऑफ इंडियाचं सगळं प्रिलिमिनरी वर्क केलं. पण त्याबरोबर मानदुखीसाठी अनेक डॉक्टर्सना भेटले. पहिल्यांदा एक्सरे झाले, मग मसाज झाले, टॅक्शन झालं, पोटात घ्यायची औषधं झाली, इलेक्ट्रिक रेज झाले आणि त्याच्या जोडीनं व्यायाम, ओव्हरऑल चेकिंग वगैरे खूप नाटकं झाली. 25शीच्या आत मानेवर टेन्शन नाही, जबाबदाऱ्या नाहीत, अशा परिस्थितीत मानदुखी सुरू व्हावी याविषयी सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. जसं काही मी अगदी स्वतःच्या पसंतीनं हे दुखणं निवडून घेतलं आहे. मी आपली कामामधून वेळ काढून पळते आहे, या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे, एकही अपॉइंटमेंट न चुकवता. असलं चाललं असताना एके दिवशी मान दुखणं जसं सुरू झालं तसंच अचानक थांबलं. युनिटमधल्या सगळ्यांनी कौतुक केलं. वेळच्या वेळी आणि भावनिकपणे उपचार करून दुखणं पळवून लावण्याबद्दल अभिनंदन केलं आणि
परवा बघ. कुणाची तरी कॉंग्रॅच्युलेशन्स घेता घेतानाच परत मानेतून कळ आली आणि श्वास लागल्यासारखं झालं. कैलास राजमुद्री समोरच होता. त्यानं मान चोळून दिली. प्यायला पाणी दिलं. मग हळूहळू बरं वाटलं. पण त्या 2 मिनिटांत मात्र ब्रह्मांड आठवलं होतं. जगते की मरते असं होऊन गेलं होतं. संध्याकाळी मी आणि कैलास राजमुद्री दोघंच जण वेसाईड इनमध्ये बसलो होतो. स्टुडिओवर छान सिम्फनी लागली होती. दिवसभर कामही भरपूर झालं होतं. टार्गेटच्या बरंच लवकर काम आटोक्यात आल्यामुळे शूटिंग सुरू करायला आम्ही आता कधीही तयार होतो. त्यामुळे मी चांगल्या मूडमध्ये होते. मानेचं दुखणं विसरूनही गेले होते. इतक्यात कैलास राजमुद्री अगदी गंभीरपणे म्हणाला, मिनाली, तुला एक सांगितलं तर ते हसण्यावारी नेणार नाहीस? मी हसूनच त्याच्याकडे पाहिलं. तुझं हे मानेचं दुखणं आहे ना? हो रे, भलत्या वेळात झालंय. हे काय वय आहे सर्व्हायकल पेनचं? ही सर्व्हायकल स्लिप डिस्कची भानगड नाही. बियरचा एक मोठा घोट घेत कैलास राजमुद्री म्हणाला. मग काय असेल असं तुला वाटतं? मी विचारलं. सगळ्या ट्रीटमेंट झाल्या. मी तुला एक पत्ता देतो. डॉक्टर बोस, A1 सायकियाट्रिस्ट. मी चमकलेच. सायकियाट्रिस्ट? तुला काय म्हणायचं आहे? हे मानसिक दुखणं आहे? दुखणं मानसिक नसलं तरी कधीकधी त्याच्यावरचा उपचार मानसिक असू शकतो. डॉक्टर बोस पुष्कळ दुखणी हिप्नॉसिसनं बरी करून दाखवतात. मला फारसं पटलं नाही, पण मी वाद घालीत बसले नाही. इतकं केलं तिथं आणखी एक वेगळा अनुभव. कसे असतात हे सायकियाट्रिस्ट उर्फ मनोविकार तज्ज्ञ हे बघूया तर. मी कैलासकडून त्याचं व्हिजिटिंग कार्ड घेतलं आणि पाठीमागं त्याच्या पाठीमागं त्यानं डॉक्टर बोसांचा पत्ता लिहिला होता. मिनाली, मी अजूनपर्यंत बेंगलोरला डॅडी मम्मींना माझ्या दुखण्याविषयी काहीच कळू दिलेलं नाहीये. उगाच त्यांना काळजी नको म्हणून. मम्मीनं तर कळल्याबरोबर नक्की 101 उपचार लिहून पाठवले असते आणि वर तिकडे व्यंकटेशाला तितकेच नवस केले असते. शिवाय माझ्या बाजूनं मी इतक्या तातडीनं उपचार सुरू केले होते की दुखणं लगेच छू होईल आणि बंगलोरला कळवायचा प्रश्नच येणार नाही असं मला आतापर्यंत वाटत होतं. पण आता मात्र मी तिकडे सगळं कळवणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सायकियाट्री ट्रीटमेंटसाठी बऱ्यापैकी पैसे लागतील. ते डॅडींशिवाय दुसरं कोण देणार? आता डॉक्टर बोसांना भेटल्यानंतरच एकदम लिहीन. तुझीच मी डार्लिंग. डॉक्टर बोसांचा अनुभव वाचण्यासारखा आहे. मला पहिल्यांदा वाटलं होतं की मानेच्या दुखण्यासाठी मी त्यांच्याकडे आले म्हटल्यावर ते मला वेड्यात जमा करतील किंबहुना वेड्यात जमा न करता तसेच घालवून देतील. पण कैलास राजमुद्रीचं व्हिजिटिंग कार्ड हा एक मोठा ॲसेट होता. कैलासनं सांगितल्याप्रमाणे डॉक्टर बोसांनी अगदी आस्थेनं माझी विचारपूस केली. माझं काम, माझी राहण्याची पद्धती इत्यादी तपशिलांसकट. डॉक्टर बोस सिनेमात वेड्यांचे डॉक्टर्स दाखवतात त्याहीपेक्षा दिसायला अधिक विचित्र आणि खोटे दिसणारे होते. डोळे चमकदार, गालांबरोबरची भरदार पांढरी दाढी, टक्कल, अंगावर चट्ट्यापट्ट्यांचा बुशर्ट असं काहीतरीच ध्यान होतं त्यांचं. पण त्या खोटं दिसण्यामुळेच मला ते खरोखरीचे व्यासंगी डॉक्टर वाटले. कारण कमी व्यासंगी असते तर ते कळू नये म्हणून त्यांनी थोडं खरं दिसण्याचा प्रयत्न केला नसता का? माझं अजब दुखणं ऐकल्यावर ते म्हणाले,
बरं झालं तू माझ्याकडे आलीस ते. तुझा हा प्रकार शरीरशास्त्रात मोडणारा नाहीये. मला धक्काच बसला. अंगात ढगळ कपडे घातलेले शून्य नजरेचे अस्थिपंजर वेडे मला डोळ्यांसमोर दिसायला लागले. पण डॉक्टर बोसांनी मला धीर दिला. घाबरू नकोस, ते म्हणाले. यात वेडेपणाचा काही संबंध नाही. तुला यापूर्वी मानेचं काही दुखणं, कधी मार बसणं, एखादं ओझं मानेवर पडणं असं काही झाल्याचं आठवतं? मी स्मरणशक्तीला खूप ताण दिला, पण त्या प्रकारचं काहीही आठवेना. अगदी श्रावस्तीनं घेतलेले गुद्धेसुद्धा पाठीवरचे होते. मी म्हटलं, काही नाही, फाईन, ते म्हणाले आणि त्यांनी मला तिथल्या आरामशीर कॉटवर निजायला सांगितलं. मग त्यांनी खिशातून एक साखळीचं जुनं सोनेरी घड्याळ काढलं आणि माझ्यासमोर साखळीसकट लोंबतं ठेवलं. या घड्याळाच्या मध्यावर जे छोटं वर्तुळ आहे, फक्त त्याच्याकडेच पाहत राहा, ते म्हणाले. असं एका ठिकाणी टक लावून पाहत राहिलं की आपल्याला हळूहळू झोप यायला लागणार याची मला कल्पना होती. ते आवश्यक आहे हेही माहीत होतं. त्यामुळे माझं पूर्ण सहकार्य होतंच. किंचित झुलत्या घड्याळातल्या त्या बिंदू एवढ्या वर्तुळाकडे पाहता पाहता माझे डोळे जड व्हायला लागले. डॉक्टर बोसांचा किंचित बसका आवाज स्पष्ट पण लांबवरून गाभाऱ्यात घुमल्यासारखा यायला लागला. मागं जा, आणखी मागं जा. तू 15 वर्षांची आहेस. तू 10 वर्षाची आहेस. आणखी मागं जा. तू 8 वर्षाची आहेस. 5 वर्षाची. असे काहीतरी त्यांचे शब्द होते. त्या शब्दांशिवाय इतर काहीच मला जाणवत नव्हतं. पण खूप शांत शांत वाटत होतं. नीटसं कळलं नाही, पण मला वाटतं त्यांनी वयाचे आकडे पुन्हा उलट क्रमाने म्हटले आणि शेवटी मला जागं व्हायला सांगितलं. तत्क्षणी मी डोळे उघडले. हात नकळत मानेकडे गेला. डॉक्टर बोस म्हणाले, मान एवढ्यात दुखायची थांबणार नाही. तू अजून बरी झालेली नाहीस. त्यांचा स्वर थकल्यासारखा येत होता. रुंद कपाळ घामानं भिजलं होतं. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत यायला सांगितलं. मी गेले. तिसऱ्या दिवशी देखील त्यांनी सांगितलेल्या वेळी गेले, पण त्यांचं समाधान होत नव्हतं. त्या विशिष्ट दिवसांमध्ये मान दुखत नव्हती, पण डॉक्टर बोसांच्या म्हणण्याप्रमाणे ती कधीही दुखायला लागली असती. माझ्यात कणभरही प्रगती नव्हती. तू समजूतदार आहेस, तुला सांगायला हरकत नाही, ते मला म्हणाले. माझा प्रयत्न चालला होता तुला आठवत नसलेली पण तुझ्या अंतर्मनात दडून बसलेली एखादी घटना शोधून काढण्याचा, जिचा तुझ्या या दुखण्याशी संबंध असेल. अशी ती घटना मनाच्या पृष्ठभागावर आल्यानंतर कदाचित तुझी सुटका झाली असती या दुखण्यापासून. पण गेल्या 3 सेशन्समध्ये तसं काहीच सापडलं नाही. असं सहसा होत नाही. माणसं दुसऱ्या सेशनमध्ये थोडं तरी बोलायला लागतात. तुझी केस फारच विचित्र दिसते, तरीसुद्धा मी आशा सोडणार नाही. उद्या पुन्हा ये तू. त्यांच्याकडून बाहेर पडताना समोरूनच एक तरुण आला. अर्धा जिना तो चढून आला होता. एवढ्यात त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्याने मला पाहिलं मात्र तो मागं फिरला आणि जीव मुठीत घेऊन पळावं तसा जिना उतरून पळून गेला. मी हादरूनच गेले. माझ्यात इतकं भयंकर काही दिसत असेल म्हणावं तर इतर माणसं काही माझ्याकडे बघून नेहमीपेक्षा वेगळं वागत नव्हती. 1-2घांनी तर चक्क माझ्याकडे पाहून स्मित केलं. मग हा तरुणच असा बंगलोरहून कालच घसघशीत मनी ऑर्डर आली. तिच्याबरोबर सल्ला, दुखण्याची हयगय न करण्याचा, तब्येतीला झेपेल इतकंच काम करण्याचा, शक्य तेवढ्या लवकर बंगलोरला परत येण्याचा. नशीब लग्न करण्याचा आग्रह आणखी केला नव्हता. तुझी मीच.
प्रिय मिनाली, परवाच्या नंतर आज लगेच पत्र लिहिलेलं पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल, पण आपला वायदा आहे, सांगण्यासारखं असेल ते लगेच कळवण्याचा. काल पुन्हा मी डॉक्टर बोसांकडे गेले तेव्हा तोच तरुण व्हिजिटर्स रूममध्ये बसलेला दिसला. मला पाहिल्यावर तो पुन्हा अस्वस्थ झाला, इकडे तिकडे पाहू लागला. मध्येच त्यानं माझ्याकडे एक घाबरल्यासारखा चोरटा कटाक्ष टाकला आणि तो अधिकच भांबावून गेला. मग उठला आणि तिथून पळ काढायचा असल्यासारखा बाथरूमकडे चालता झाला. मी आत गेल्यावर डॉक्टर बोसांना पहिला प्रश्न विचारला, माझ्यात घाबरण्यासारखं काही दिसतंय का? नाही बुवा, ते म्हणाले. का विचारलंस? मी म्हटलं, मग तुमचा एक पेशंट मला पाहून घाबरल्यासारखं करतो ते का? तो हा असेल, असीम पारखी. त्याचा तोच प्रॉब्लेम आहे. कसली तरी भीती वाटते, काहीतरी संकट ओढवणार आहे असं वाटतं. हाच त्याचा आजार आहे. थांब, मी त्याची ओळख करून देतो तुझ्याशी, मग तो तुला घाबरायचा नाही. हा एवढा प्रॉब्लेम सोडला तर फार गोड मुलगा आहे तो. इंटरकॉमवरून त्यांनी असीम पारखीला आत पाठवायला सांगितलं. असीम आत आल्या आल्याच मला पाहून परत जायला लागला, पण डॉक्टरांनी जवळजवळ खेचूनच त्याला पुढं आणलं आणि मला म्हणाले, हा असीम पारखी. असीम ही मिनाली. तो काहीतरी पुटपुटून बाहेर जायला लागला. एवढ्यात ते म्हणाले, असीम, शेक हँड्स विथ हर. असीम बिचकल्यासारखा मागं व्हायला लागला. तेव्हा डॉक्टर किंचित आवाज चढवून म्हणाले, घाबरायचं नाही, शेक हँड्स. तेव्हा त्यानं मी पुढं केलेल्या हातात हात दिला, घामानं ओलाचिंब झालेला हात. मी असीमच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्या चेहऱ्यावरची भीती गेली तर तो देखणा दिसू शकेल असं मला वाटलं. ओळख झाल्यावरही फारसं काही न बोलता असीम लगोलग बाहेर निघून गेला. माझं सेशन झाल्यावर मी बाहेर पडले तेव्हा तो आत गेला आणि दारात आमची चुटपुटती भेट झाली. पण त्याचं सेशन पुरं होईपर्यंत मी बाहेर थांबले. तो डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडताच त्याच्याबरोबर चालू लागले. त्यानं वेग वाढवला. तो क्षणभर पायऱ्या उतरू लागला. मीही तितक्याच वेगानं त्याच्याबरोबर उतरू लागले. प्लीज प्लीज, तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका. प्लीज प्लीज, तुम्ही माझ्याबरोबर येऊ नका, तो काकुळतीला येऊन म्हणाला. मी हसले आणि आगाऊपणे त्याचा दंड पकडून म्हणाले, पण प्लीज प्लीज, तुम्ही माझ्याबरोबर चला ना. त्याच्या चेहऱ्यावरचा नाईलाज आणि दंड सोडवण्याची धडपड पाहून मला अधिकच हसू आलं. मी म्हटलं, असं काय करता? मला घरापर्यंत कुणाची तरी सोबत हवी आहे. टॅक्सीत मला अटॅक येण्याचा संभव आहे, म्हणून म्हणते, चला ना माझ्याबरोबर. त्यानं कशीबशी मान डोलावली. माझा हेतू साध्य होत होता. त्याची माझ्याविषयीची भीती कमी होत होती. असीम टॅक्सीतून माझ्याबरोबर आला. मी त्याला वर माझ्या खोलीपर्यंत चढण्याचा आग्रह केला. तो आडेवेडे घेत होता, पण मी त्याच्यावर अगदी सक्तीच केली. त्याची माझ्याविषयीची भीती पुरती घालवण्याचा मी पक्काच निश्चय केला होता. मी त्याच्यासाठी कॉफी केली. जरा बसा, 5 मिनिटांत होईल असं सांगून ऑमलेटही तयार केलं. हळूहळू त्याची भीड चेपली. तो मोकळेपणानं बोलायला लागला. तुला सांगते मिनाली, त्याच्याजवळ बोलण्यासारखं इतकं होतं. व्यवसायानं तो इंजिनियर आहे, पण वाचन चांगलं, पेंटिंग, म्युझिक या सगळ्यात जबरदस्त इंटरेस्ट. मुख्य म्हणजे फिल्म्सविषयी त्याला खूप चांगली माहिती आहे. श्रमिकांविषयीच्या कम्युनिस्ट डॉक्युमेंटरीज विषयी बोलत होता. तुम्ही नाच न पोशाख
असल्या शोभेच्या विषयांवर डॉक्युमेंटरीज करण्यापेक्षा श्रमिकांविषयी का नाही करीत असं विचारित होता. निघाला तेव्हा मी त्याला म्हटलं, काय आता तरी तुमची भीती कमी झाली ना? तो हसला, पण अचानक गंभीरही झाला. जाताना पुन्हा पुन्हा मागं वळून पाहत राहिला. जशी काही हसत मुखानं त्याला निरोप देत तिथं जी उभी आहे ती मी खरीच आहे याची तो परत परत खात्री करून घेत होता. तो गेला आणि मी विचार करीत बसले. आज मी तरी त्याची भीती घालवण्याचं मनावर का घेतलं? काय संबंध त्याचा माझा? कालपर्यंत तर मी त्याला पाहिलंही नव्हतं. माझ्या लेखी कालपर्यंत तो या जगातही नव्हता आणि आज एकदम तो कदाचित माझ्याविषयी गैरसमज करून घेईल अशी शक्यता असताना तरुण मुलीला शोभणार नाही इतकी धिटाई दाखवून मी त्याचा एकदम कब्जा घेतला का? कारण तसं स्पष्ट होतं. आता तुला म्हणून सांगायला हरकत नाही. इतर कोणी शंका घेतली तर मी माझं नेहमीच या मूर्ख माणसांना त्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही का असलं एक्सप्रेशन तोंडावर आणीन. पण कारण हे आहे की मला असीम चक्क आवडला आहे. तुझी मिनाली. डिअर मिमी, मला असीम आवडल्याचं एवढं टॉप सिक्रेट मी तुझ्याकडे सांगून तू एका ओळीची सुद्धा प्रतिक्रिया दिली नाहीस म्हणून मी जाम वैतागले आहे. तुझी जेलसी मला स्वच्छ दिसते आहे. यापुढं असीम प्रकरणात आपल्याला अजिबात इंटरेस्ट नसल्यासारखं तू कितीही दाखवलंस तरी मी तुला एकसारखं त्याच्याबद्दल सांगून बोर करणार आहे. परवाच मी त्याला फोन केला होता. म्हटलं आज संध्याकाळी घरी ये, मी वाट बघते. काही काम होतं. त्यानं मुद्दामच वेड पांघरलं. पुरुषांचं हे आपल्याला खास इंटरेस्ट नसल्यासारखं दाखवणं किती खोटं आणि म्हणून हास्यास्पद दिसतं नाही? हो, मी गंभीरपणे म्हणाले. आमच्या बाथरूमच्या नळावर एक धरण बांधायचं आहे. त्यासाठी इंजिनियरची सक्त जरूरत आहे. तो हसला. इतकं टेरिफिक गोड हसतो म्हणून सांगू तो मोकळं दुसऱ्या माणसाला अगदी मनापासून दाद देऊन वर पहा हं, मी काहीही हातचं राखून ठेवलेलं नाही असं म्हणत असल्यासारखं म्हणाला. बरं, 6:30 येईन. 6:30 नाही, 6. 6:30ला सूर्य मावळतो आणि तो बघायला बीच रॉक्सपर्यंत चालत जायचं म्हणजे अर्धा तास लागतो. अरे वा, तू सगळं प्लॅनच करून ठेवलंयस. असीम, यू आर टॉकिंग टू द मोस्ट ऑर्गनाइज्ड यंग वुमन इन इंडिया. मी दम दिला. मग 6ला वाट बघते. मी 6 म्हटलं म्हणजे असीम 6च्या ठोक्याला येणार याविषयी मला शंका नव्हती. स्वतः पुढाकार घेऊन त्याला असा सासूरवास करायला चिक्कार मजा येते. मी खूप आनंदात माझी लाडकी डेन आवरली. मुद्दाम आवरल्यासारखं दिसू नये. काय म्हणून त्याच्या इम्प्रेशनला मी महत्त्व देते हे त्याला कळू द्यायचं म्हणून थोडीशी विस्कटून ठेवली. माझा आवडता बटरफ्लाईज आर फ्री टी शर्ट आणि प्रेस करून झालेली जीन्स चढवली. केस मोकळे सोडले. मेकअप मी करीत नाही, तुला माहिती आहे. फक्त भुवया थोड्या डार्क केल्या आणि असीमची वाट पाहत बसले तर घड्याळाचा काटा 5:30 वरून 5:35 काही जाईना. ते मोडलं असेल म्हणून हलवून पाहिलं
कानाशी धरून पाहिलं तर त्याची किटकिट चालू. पण लवकर 6 वाजवणं काही जमेना बेट्याला, स्टुपिड. आणि हे सगळं चाललं असताना एकाएकी माझी मान आवळल्यासारखी व्हायला लागली. श्वास कोंडला गेला. घशातून कसला आवाजही उमटेना. आचके दिल्यासारखी मी आपली श्वास घेण्याचा प्रयत्न करते आणि एकदम मला वाटलं की आपण वर हवेत उचलले जातोय. मी कशाचा तरी आधार घेण्यासाठी आजूबाजूला चाचपत राहिले, पण हाताला काहीच लागेना आणि वाटायला लागलं पायसुद्धा जमिनीवरून सुटलेत. ओ गॉड, मला श्वासच घेता येत नाहीये. गळ्याभोवतीचा विळखा अधिकाधिक गच्च होत चाललाय. तिथं हात नेला तर हाताला काहीच लागत नाहीये आणि तरीही मान अधिकाधिक आवळत. मी मरणार की काय देवा. असीम, असीम. याच वेळी दार ढकलून असीम धावत आला. मिनाली, आर यू ऑल राईट, आर यू ऑल राईट. तो घाबरून विचारित सुटला. तत्क्षणी मी पुन्हा खाली आले. चाचपलं तर शेजारी उशी. मी बिछाण्यावर समोर असीम. मला सावध करतोय. आर यू ओके विचारतोय. शुअर असीम, आय एम फाईन. मी पुटपुटले. काय झालं होतं तुला? काय झाल्यासारखं दिसत होतं? मी सावधपणे विचारलं. तू बिछाण्यावर बसून हातपाय झाडत होतीस. मला भास होत होता असीम. मी मोकळेपणानं सांगितलं. माझ्या गळ्याभोवती फास आहे आणि मी वर टांगली जाते असा. असीम गंभीर झाला. त्यानं विचारलं, हे पहिल्यांदाच झालं का? हो, पण माझ्या मान दुखण्याचा, श्वास लागण्याचा नक्कीच त्याच्याशी संबंध आहे. डॉक्टर बोसांच्या ट्रीटमेंटचाही संबंध आहे. असीम म्हणाला. ते तुला आठवणीमध्ये मागं जायला सांगतात ना. आज तुला झालेला भास कदाचित तुझ्या जन्माच्याही मागची आठवण असू शकेल. मला धक्का बसला. म्हणजे असीम, मी मागच्या जन्मात? अगदी मागच्याच असं नाही, कदाचित त्याच्या मागच्या कधीतरी काहीतरी घडलंय आणि ते तुला आत्ता जाणवतंय. काय घडलं? कुणीतरी गळफास लावून प्राण दिला आहे. पण कुणी? कशासाठी? कळेल, कदाचित कळणारही नाही. एखाद वेळी इतकी दिवस जसा त्यावर पडदा पडलेला होता तसाच पुन्हा एकदा पडेल. नंतर तुला काही जाणवणार नाही, आठवणार नाही. पण असीम, मला हवंय ते जाणवायला. मी घाबरणार नाही. कुठल्याही विचित्र अनुभवाला मी भिणार नाही. मला सगळे नवीन अनुभव हवे असतात. तुला अनुभव हवे की नकोत हा प्रश्न नाही. प्रश्न त्या अनुभवांना तू हवीयस किंवा नकोयस हा आहे. ते तुझ्या जाणीवेत येतील किंवा येणार नाही. एनिवे आता फार विचार करीत बसलीस तर तुझा तो ब्रिच रॉक्सचा मावळतीचा सूर्य पसार व्हायचा. पाहिलंस असीम किती सेन्सिबल आहे ते. मी सांगितलं ते त्यानं नीट ऐकून घेतलं, खरं मानलं. दुसरा एखादा असता तर तुला भास होताय त्याचं कारण तुझी तब्येत बिघडली आहे, तुझ्या खाण्यात काहीतरी आलंय, तुला ताप आलाय, तुला भ्रम झालाय वगैरे नसत्या गोष्टी सांगून भंडावत बसला असता. तो खरोखरच बुद्धिमान आहे. त्यामुळे बुद्धिवंतांचा सोंग घेतलेल्या माणसांसारखा नको तिथं बुद्धी निष्ठा वापरून खरे प्रश्न बाजूला ठेवत नाही. मिनाली, मला त्याचा अधिकाधिक आधार वाटायला लागला आहे. आणि असं असूनही अधूनमधून त्याला स्वतःला अस्वस्थ वाटतं. आपल्यावर काहीतरी संकट येणार आहे अशी भीती वाटते. बोलता बोलता तो गप्प होतो. हे का? स्वतःला अगदी स्वच्छ विचार करता येत असताना मुळात मानसोपचारांसाठी तो डॉक्टर बोसांकडे आलाच का? प्लीज यावर विचार करून तुझा अंदाज सांग.
तुझी एम. जिवलग मी. गेल्या वेळी मी माझ्या गळ्याला फास बसल्याचा अनुभव लिहिला होता. विचार केला तसा तसा तो अनुभव मला अधिकाधिक खरा वाटायला लागला. सगळं पुन्हा पुन्हा आठवायला लागलं. जीवाची झालेली ती तगमग, ती घुसमट सगळं आठवूनच डोळ्यांतून पाणी वाहायला लागलं. कोण असेल ती मुलगी? का लावून घेतला असेल तिनं गळ्याला फास? 4 दिवसांनी आणखी एक प्रकार झाला. मी आणि कैलास राजमुत्री एक लोकेशन बघायला गेलो होतो. राजस्थानी पोशाखातलं एक संघनृत्य शूट करण्यासाठी मोकळी जागा हवी होती. तशी ती होती. लांबच लांब वाळूचा बीच, समुद्राचा भाग अर्थात आम्ही वापरणार नव्हतो, पण वाळू आणि लालसर दगड यांचा एक प्रचंड पट्टा मिळत होता. कैलासला जागा खूप आवडली. तो मला सांगत होता, मिनी हे बघ, सकाळी लवकर शूटिंग सुरू केलं तर सूर्य या पट्ट्याच्या डावीकडे आणि बघ. एकदम मला कैलासचे शब्द ऐकूच येईनासे झाले. वाळूचा पट्टा आणि दगड हळूहळू दिसेनासे झाले आणि त्या जागी एका घराची माडी दिसायला लागली. काळोखलेली माडी. फिल्ममध्ये जसं आपण डिझॉल्व्ह करतो तसं वाळूचं दृश्य सावकाश या माडीत विरघळत गेलं. माडीच्या अंधुक उजेडाला डोळे सरावल्यावर दिसली कोपऱ्यात सुन्नपणे बसून राहिलेली एक मुलगी. तिच्या अंगावर मला स्पष्ट दिसला नाही, पण राजस्थानी पद्धतीचा घागरा आणि चोळी असावी. डोक्यावरची ओढणी खांद्यावर घेऊन अस्ताव्यस्त पडली होती. शून्य बधीर नजरेनं ती मुलगी कुठंतरी पाहत होती आणि हे मी पाहते तेवढ्यात मला जाणवलं की मीच ती मुलगी आहे. मी माडीत बसले आहे, पण मी कुठं आहे याच्याशी मला कर्तव्य नाही. आतून दुःखाचे कण येत आहेत. काहीतरी परत न मिळण्यासारखे हरवलं. ते काय हे माझ्या लक्षात येत नाहीये, पण एक अमूल्य असं काहीतरी हरवल्याची जाणीव. सेन्स ऑफ ट्रिमेंडस लॉस. रडावंसं सुद्धा वाटत नाहीये. बाहेर सकाळ आहे की संध्याकाळ समजत नाहीये. मी तशी बसली आहे. म्हणता म्हणताच पुन्हा माझ्या आजूबाजूचं सगळं वाळूच्या पट्ट्यात विरघळलं आणि मला दिसला तो काळजीत पडलेला कैलास. मी खाली वाळूत बसलेली. समोर उभा राहून तो धर्वास ग्लासमधून थर्मास ग्लासमधून पाणी पुढं करतोय. हे पी मिनाली, तुला उन्हाचा त्रास होतोय, चक्कर आली तुला. मी त्याचा समज तसाच राहू दिला. त्याला काही स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडले नाही. नाहीतरी डॉक्टर बोसांच्या ट्रीटमेंटमधून फारसं काही निष्पन्न झालं नाही हे कळल्यापासून तो माझ्या तब्येतीची चौकशी करीनासाच झाला होता. अधूनमधून रेस्ट घेत जा असं सांगायचा, तेवढंच. मी डॉक्टर बोसांना या प्रकाराविषयी काहीही सांगितलेले नाही. जे घडतंय त्यात सायकियाट्रिस्टला करण्यासारखं काही नाही, कारण हा मनाचा आजार नाही याची मला खात्री आहे. एक मात्र खरं की डॉक्टर बोसांनी जी सेशन्स घेतली आणि मला संमोहित करून पाठीमागे जायला भाग पाडलं, त्यामुळेच भूतकाळातून येणारे हे संदेश माझ्यापर्यंत पोचायला लागले. तरीही मला डॉक्टरांकडे जावंसं वाटत नाही. काहीही असलं तरी सारखंच आहे. मला कशाशीच घेणं देणं नाहीये, कारण हे भास ही आता माझी एक अत्यंत खाजगी
अगदी गुपित म्हणावं अशी गोष्ट झाली आहे. माझ्या कधी काळच्या वैयक्तिक आयुष्यातला तो एक छुपा, अत्यंत त्रासदायक, जीवघेणा कोपरा आहे. पण कधी काळचं असलं तरी ते माझंच आयुष्य आहे आणि त्यात इतरांना सांगण्यासारखं काही नाही. म्हणूनच कैलास राजमुद्रीलाही मी त्याविषयी काही सांगत नाही. असीमला सांगते, पण असीमची गोष्टच वेगळी आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यावर त्याचा अधिकार आहे असं मला त्याला पहिल्यापासूनच वाटायला लागले. असं मला त्याला पहिल्या दिवसापासूनच वाटायला लागले. परवा रात्री मला अचानक जाग आली. बाथरूम जवळच्या पॅसेजमध्ये बसून कोणी ऊर फुटून रडत होते. मी घाबरले नाही, कारण मला ठाऊक होतं की ती मीच आहे. मी दिवा लावला आणि पाहते तो काय, तिथं बाथरूम समोरचा पॅसेज नव्हताच. तिथं होती घरामागची उकरड्यासारखी जागा. तिथे पडलेल्या लाकडा विटकराच्या तुकड्यांच्या ढिगावर बसून मी रडते. एव्हाना बिछाण्यातून उठून दिवा लावायला गेलेली मी नाहीशीच झाली होते. मला अनुभव येत होता तो विलक्षण दुःखाचा, सगळं उन्मळून पडणार असल्याचा, जिथं असुरक्षिततेची भावनाही संपते, विनाश अटळ आहे याची शंकाच उरत नाही, अशा संपूर्ण विध्वंसाचा. मी माझ्या नेहमीच्या जगात आले तेव्हा बिछाण्यात होते. बरोबर बिछाण्यातूनच मी तो रडण्याचा आवाज ऐकला होता. तेव्हा मी आणि ती दोन होतो. मी दिवा लावला तेव्हाही ती रडत होती. यानंतर कधीतरी आम्ही मिसळलो. माझी ही दोन व्यक्तित्व, ती कधी मिसळतात, कधी अलग होतात मला सांगता येत नाही. शिवाय काही क्षण बाहेरून तिच्याकडे पाहता पाहताच मी स्वतः ती होत जाते. हाही एक खास प्रकार. म्हणजे कॅमेऱ्याच्या भाषेत सांगायचं तर अंतरावर सुरू होऊन जवळ जात झूम अगदी क्लोजअप पर्यंत आला तरीही तिथं न थांबता त्या चेहऱ्याच्या आत जातच राहणारा आणि तो थांबता क्षणीच कॅमेरा आतून पुन्हा बाहेरचा शॉट घ्यायला लागणार. त्यातलं कसब असं की बाहेरचा झूम आणि आतून घेतलेला शॉट हे एकमेकात कसे मिसळले हे कळूच नाही. असे काहीच्या बाहीच विचार करीत मी रात्रभर जागून अख्खं 4 स्क्वेअर पाकीट संपवलं. माझे विचार मला नेहमीच क्रमवार आकडेवार लावता येतात. तेव्हा आता मी विचार केला तो असा की हा जो काय प्रकार आहे तो अजून शास्त्राच्या आवाक्यात आलेला नसल्यामुळे त्याला अतिंद्रिय म्हणू, सुपरनॅचरल म्हणू, पण त्याला घाबरता कामा नये, त्याच्यापासून दूर पळता कामा नये. फार तर दुसऱ्या कोणाला सांगू नये, पण स्वतःशी तरी तो ॲक्सेप्ट करायलाच हवा. दुसरं तो वरचेवर होऊ देता कामा नये. म्हणजे तो होणार असेल तर आपण तो कसा काय कंट्रोल करणार, पण त्याच्यातून निदान शक्य तेवढ्या लवकर बाहेर पडता यायला हवं. जमलंच तर दोन्ही व्यक्तिमत्वांचं एकाच वेळी भान, जे आता अजिबात नसतं ते ठेवण्याची सवय करायला हवी. म्हणजे लोकांना त्रास होणार नाही. जरा आगाऊ कल्पना आली तर मला बरं वाटत नाही असं सांगून बिछाण्यात पडता येईल. हिला चक्कर आली, आकडी आली, फिट आली असं वाटून लोकांना धावाधाव करावी लागणार नाही. हिच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि ही असंबद्ध वागते असं कधीही कोणालाही वाटणार नाही याची खास काळजी घ्यायला हवी. व्हेरी इम्पॉर्टंट
अंडरलाइंड. पण या तीनही गोष्टी झाल्या माझ्या या बाजूच्या. त्या बाजूचं काय? पण तर तिथली सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे त्या मीच दुःख. काय कारण असेल अशा प्रचंड दुःखाला? काय नाहीसं झालं असेल माझं? मी हे सगळं असीम बरोबर डिस्कस केलं. हल्ली आम्ही दररोज भेटतो हे तुला वेगळं सांगायलाच नको. माझ्या मुद्देसूद बोलण्यानं तो चकित झाला. मी रात्रभर विचार करून ते मुद्दे काढले आहेत. ते त्याला न सांगता त्याचं माझ्याविषयीचं कौतुक कायम ठेवलं. आता त्यानंही डॉक्टर बोसांकडे जाणं बंद केलं आहे. तो नेहमी म्हणतो की मी त्यांच्याकडे जाण्यामागे माझी तुझ्याशी भेट व्हावी एवढाच नेतेचा हेतू दिसतोय. यापुढे तुझा सल्ला काय असणार हे मला माहिती आहे. त्याच्या बरोबरचं प्रकरण आणखी वाढायच्या आत मी बंगलोरला कळवून डॅडींचा रुकार घ्यावा आणि त्याला एकदाच अडकवून टाकावं. हा बाईसाहेब, ते मी आधीच केलंय. म्हणजे अडकवून टाकणं नव्हे, पण डॅडींना पत्र लिहिणं. तुझी आणि आता असीमची सुद्धा. मी ताजा कलम. मला असीम इतका आवडतो. ओ हाऊ आय लव्ह हिम. मी प्रिय मिनाली, अजून डॅडींचं असीमच्या संबंधात पत्र आलेलं नाही. ते आणि मम्मी बहुधा माझ्या भविष्यकाळाविषयी भांडत बसले असतील. एनिवे, मी मात्र आज उद्याकडे असीमला माझं त्याच्यावर प्रेम असल्याचं सांगून टाकणार आहे. खरं तर या बाबतीत पुरुष पुढाकार घेतात, पण आजकाल सगळ्या बाबतीत जर स्त्रिया पुरुषांची बरोबरी करतात तर मी असीमनं पुढाकार घेण्याची वाट का बघावी? शिवाय इथं पहिल्यापासून मीच त्याचं बखट धरलं आहे. तसा असीम लाजाळू नाही. मी काय म्हणेन याविषयी तो साशंक असेल असंही नाही. मी त्याला आवडते हे स्पष्ट दिसतं. तसं तो कित्येकदा वेगवेगळ्या शब्दांनी सुचवतो. परवाच म्हणत होता की मला शक्य असतं तर मी तुला भेटल्या वाचून राहिलो असतो. कितीतरी वेळा मी मनाशी ठरवलं की उद्यापासून भेटणं बंद करायचं, पण अशी काही विलक्षण ओढ लागते की नकळत माझी पावलं मला तुझ्याकडे घेऊन येतात. मी विचारलं, पण मला भेटायचं नाही असं तू मुळात ठरवतंसच का? तर म्हणाला, सांगणं कठीण आहे, पण मनात येतं की हे बरं नाही. मी तुला असाच भेटत राहिलो तर संकटात सापडल्या वाचून राहणार नाही. मी अर्थातच यावर भरपूर विनोद केले. म्हटलं हे तर उघडच आहे की मी तुला कधीतरी संकटात टाकणार, अगदी जीवावरच्या. पण असली सुंदर संकट अटळ असतात इंजिनियर साहेब, त्यांना अगदी शब्दशः तोंड द्यावं लागतं. आता मला ती दुर्दैवी मी कमी अंतरानं वरचेवर भेटायला लागली आहे. कमी अंतरानं वरचेवर भेटायला लागली आहे. परवा पहाटेसच मला एकदम जाग आली. पाहते तर माझ्या 15x12 खोलीचं एका साधारण तेवढ्याच लांब रुंद पण जुनाट अंधारा खोलीत रूपांतर झालेलं. वर धुणी वाळत घालायच्या असतात तशा आडव्या काठ्या, त्या काठ्यांपैकी एकावर एक लाल रंगाची ओढणी बांधलेली, ती खालपर्यंत आलेली, आणि बापरे, 2 चौरंग एकावर एक ठेवून मी त्यावर उभी आणि कसला उद्योग चालवलाय माहितीये?
त्या ओढणीला गाठ मारण्याचा फासासारखी. मला कळत नव्हतं काय म्हणून मी हा फास तयार करते, पण तोवर मी तीच झाले होते. ओढणीचा फास मी गळ्यात टाकला सुद्धा. मनात येत होतं, बदनामीपेक्षा अशी सुटका देखील पुरवली. जगण्यात आता काय अर्थ आहे? या विचारातच मी चौरंगाला लाथ मारली आणि लगेच मूळच्या खोलीत परत आले. बापरे, मागं एकदा घुसमटण्याचा जो जीवघेणा अनुभव मी घेतला होता त्याच्या किती जवळ जाऊन मी आज परत आले होते. मध्येच लिहायचं सोडलेलं पत्र काही दिवसांनी परत सुरू करते. मधून मधून मानेतून कळ येणं आता पुष्कळच कमी झालंय. मात्र राजस्थानी मीचा वावर बराच वाढलाय. त्याला आवर घातला नाही तर एखाद्या वेळी ती माझा संपूर्ण कब्जा घेईल आणि मिनालीचा अवतार पुरताच संपेल अशीही भीती आहे. असीमला मी हे सांगितलंय तेव्हा तो काय पण घाबरला. तो माझ्या त्या अवताराविषयी ऐकून घेतो पण बोलत काहीच नाही. तो विषय निघाला की गप्प बसून राहतो. मला खरं सांगू, त्या मी विषयी अतिशय आपुलकी वाटते. तिनं फार वेळा येऊ नये, फार वेळ दिसू नये असं वाटताच तिचं दुःख समजून घ्यावं. तिच्या दुःखाचं कारण काय असावं ते समजून घ्यायलाही मी अधीर झाले. कालच मी शूटिंगहून परत आल्या आल्या या शेड्यूलला, तू नसलीस तरी चालेल, थोडा आराम कर, यू नीड इट असं कैलासनं सांगितलं असूनही मी ते ऐकलं नाही. कारण बाहेरच्या वातावरणात मन गुंतलं असताना ती येण्याचा संभव कमी. आय हॅव गॉट टू कंट्रोल मायसेल्फ. एकदम लक्षात आलं की खोली बदललेली आहे. मी अंग चोरून दाराशी उभी आहे आणि बाहेरच्या पडवीत चाललेला प्रकार पाहत ऐकत मुसमुसते आहे. बाहेर माझे वयस्कर वडील, तो काटकोळा अंगावरची शिरनशीर उठून दिसणारा सुरवार अंगरखा घातलेला माणूस माझे वडील आहेत असं मला आतून जाणवतं. मान खाली घालून बसले आहेत आणि जमीनदाराचा माणूस तो मला दिसत नाहीये, पण तो जमीनदाराचा माणूस आहे हे मला माहिती आहे. त्यांना दम देतोय. जमीनदाराच्या माणसानं व्यसनी लंपट जमीनदारासाठी निर्लज्जपणे माझी मागणी वडिलांकडे केली आहे आणि तोंडात ती नाकारून अधिक काही न बोलता ते बापूर्वाने बसून राहिले आहेत. मी परत त्यांना जगात आले तरी त्या वेळी उसळलेल्या संतापाची आग अजून माझं अंग जाळत होती. इकडे माझे डॅडी बंगलोरला निर्धास्तपणे राहत आहेत तरी माझ्या अंगाला बोट लावायला कोणी धजत नाहीये आणि त्यावेळी माझे वडील माझा सांभाळ करीत असतानाही मी इतकी असहाय. मी असीमला हा अनुभव सांगितला. तो ऐकून स्वतःमध्ये जिरवत असल्यासारखा खाली मान घालून बसून राहिला. त्याचा मूड सुधरावा म्हणून मी म्हटलं, मी डॅडींना कळवलंय. काय ओळख पाहू? मग त्याच्या उत्तराची वाट न पाहताच मी म्हटलं, डॅडींना कळवलंय की असीम पारखी नावाच्या एका भयंकर गंभीर माणसावर माझं प्रेम बसलं आहे. त्यानं चमकून वर पाहिलं. यात चमकण्यासारखं काय होतं? जसं काही माझं त्याच्यावर प्रेम आहे हे त्याला माहीतच नव्हतं. हं, आता तुझी बोलण्याची पाळी. बोल. मी त्याला बजावलं. माझंही तुझ्यावर प्रेम आहे, तो संथपणे म्हणाला. मग काय? त्या संध्याकाळी आम्ही जंगी सेलिब्रेशन केलं. खूप भटकलो. एक म्युझिकल कॉन्सर्ट अर्धवट ऐकलं आणि हॉन्टेड हाऊसमध्ये तंदुरी चिकन खाल्लं, बियर प्यायलो आणि डान्स केला. अगदी
दमून घरी येऊन मी बिछाण्यात अंग टाकलं आणि त्याच क्षणी मानेतून कळ आली. नाही ग बाई, तुला विसरले नाही मी असं म्हणते तोवर माझ्या दोन्ही बाजूंनी झाडं म्हणजे असं म्हणते तोवर माझ्या दोन्ही बाजूंनी झाडं, मध्ये लहानशी वाट. त्या वाटेवरून मी जीव घेऊन पळते पळते, मध्येच पाठीमागची चाहूल घेते, परत पळते. घागरा पायात येतोय, तो उचलते, अडखळते, ठेचाळते, पण थांबायला फुरसत नाही. माझ्या मागे बुटांचे आवाज कधी थांबतायत, कधी खाडखाड धावतायत. माझा अंदाज घेत मला खात्री की मी फार लांब पळू शकणार नाही. माझ्या मागं लागलेल्या त्या राक्षसी जमीनदाराच्या मी पुरती आटोक्यात आहे. तो नुसता मला खेळवण्यासाठी पळू देतोय. तरीही शेवटची धडपड म्हणून मी पळते आणि एकदम दचकून मी थांबते. मधूनच झुडपातून येऊन त्यानं माझी वाट अडवली आहे. माझं अंग घामानं थपथपलेलं, दुबळा पडलेला हात लांबवून मी सिगारेटचं पाकिट उचललं. हात थरथरत असताना तशीच काडी पेटवली आणि तोंडातल्या सिगारेटला लावली. माझं डोकं भणभणायला लागलं. का हा त्रास? का हे सगळं मी पुन्हा एकदा सहन करायचं? आणि याचा शेवट कधी होणार? काय होणार? तुझीच मी. डिअर मी. आज मी इतकी आनंदात होते. कशामुळं ओळख? बरोबर डॅडींचं पत्र आलं. त्यांनी खूप खुशीत लिहिलंय. त्या अर्थी मम्मीनं त्यांचं डोकं फार खाल्लं नसावं. असीम वर्णनावरून तरी फार आवडला त्यांना. ही सीम्स टू बी द राईट काइंड. गो अहेड असा ग्रीन सिग्नल दिलाय त्यांनी. मम्मीनं पत्राच्या शेवटी 2 ओळी लिहिल्या आहेत. माझ्यावर पुरता अविश्वास दाखवणाऱ्या. जमेल तेवढ्या लवकर लग्नाचं ठरवा. त्याआधी फार मोकळेपणानं वागू नका अशा. पत्र खाली ठेवते एवढ्यात भांडी गडगडल्याचा आवाज आला. मी ओळखलं. चटकन बिछाण्यावर चढून भिंतीला टेकून बसून राहिले. त्या घरात माणसं शिरली होती. हातात चाबूक, पायात शिकारी बूट. त्या बुटांनी ते एक एक वस्तू लाथाडत होते, पाडत होते. भांडी गडगडत होती. कपाटं उघडली. त्यातल्या एक एक वस्तू बाहेर काढून फेकायला सुरुवात झाली. कपडे ओढले, फेकले. घरातली सगळी माणसं एका कोपऱ्यात अंगाची मुटकुळी करून बसलेली. बाबा लांबूनच गयावया करतायत. न विध्वंस वाचवायला बघतायत. प्राण्यांच्या बाबा लांबूनच गयावया करतायत. न विध्वंस वाचवायला बघतायत. पाण्याच्या भरलेल्या घागरी उपड्या होत आहेत. त्यात धान्य सांडतंय. अर्वाच्य शिव्या. एक लहान मूल रडतंय आणि मी मागच्या दारानं पळत निघाले. पळते. मी हातातलं पत्र गच्च धरून ठेवलं. आता मला फक्त असीमचाच आधार आहे. मम्मी म्हणते तसं लगेच लग्न करून टाकायला हवं. असीमच्या सतत बरोबर राहायला हवं. म्हणजे हे दुसरं जग नाहीसं होईल. मी एकटी राहिलेच नाही. कायम दोघांच्या जगात राहिले तर माझं विश्व बदलेल. ती मी माझ्या शोधात येणार नाही. मला झपाटू शकणार नाही. मी त्याच तंद्रीत असीमच्या घरापर्यंत आले. कशीबशी पायऱ्या चढून गेले आणि तेवढ्यात पुन्हा मी पळते. झुडपांच्या आसऱ्यानं मधल्या लहानशा वाटेवरून धावते आणि एकदम माझी वाट अडवली जाते. मी मान फिरवून पळत सुटते. जमीनदार पाठीमागूनच माझ्यावर झडप घालतो. मला गच्च पकडून धरतो. त्याच्या अंगात विलक्षण बळ आहे. मी त्याला हिसडा देऊन पळण्याचा प्रयत्न करते, पण खाली कोसळते.
तो माझ्या अंगावर पडतो. त्याच्या अंगाचा रानटी शापदासारखा वास. मी जिन्याच्या तोंडाशीच काही वेळ बसून राहिले. स्वतःला बजावीत नाही. ते सगळं होऊन गेलंय. आता ते नाही. आता मी वेगळी आहे. मीनल, कैलासची असिस्टंट, असीमची प्रेयसी. या टेप रेकॉर्डरवर 2 ट्रॅक्स आहेत. मला माहिती आहे, एक बंद होतो, दुसरा चालू होतो. दोन्हींचं रेकॉर्डिंग अगदी वेगवेगळं. पण आता तो दुसरा ट्रॅक इतका वरचेवर का चालतोय? तो बंद करून पहिला सुरू करणं मला जमेल का? या टेप रेकॉर्डरवर माझा कंट्रोल तरी आहे का? मी असीमच्या फ्लॅटशी आले. दार नुसतं लोटलेलं होतं. ते ढकलून मी आत शिरले. हाक मारली, असीम, आणि तिथंच थकल्यासारखी बसले. परत हाक मारली, असीम. एवढ्यात माझं लक्ष टिपायवर ठेवलेल्या एका पाकिटावर गेलं. मी ते सहज उचललं. त्यावर माझंच नाव होतं. चिठ्ठी ठेवून हे गृहस्थ बाहेर गेलेले दिसतायत. मी पाकिटातली चिठ्ठी काढून वाचू लागले आणि तेवढ्यात असीमची खोली बदलून गेली. तिचं रान झालं. लाल माती एकदम माझ्या तोंडाशी आली. मी मातीत धडपडते, तळमळते आणि त्या जमीनदार पशूनं माझा पुरता कब्जा घेतलाय. मी डोळे गच्च मिटून घेते आणि असह्य वेदना सहन करीत राहते. शरीराच्या मनाच्या सारं शरीर नुसतं चेतनारहित चिंध्यांच्या बाहुलीसारखं झालंय आणि त्या बाहुलीचा एक अवयव जमीनदार आपल्या राकट हातांनी टराटरा पाडतोय. नाही, ही विटंबना मला सहन होणार नाही. यानंतर मला जिवंत राहता येणार नाही. जमीनदार मोठमोठ्यानं हसतो. रानटी आनंदात हसत तो आपला चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणतो. अचानक मी डोळे उघडते. जमीनदाराचा चेहरा पाहते आणि किंचाळते, असीमचा चेहरा. मला खात्री, तो जमीनदार असीमच. माझं सबंध शरीर थरथरायला लागतं. हातातली असीमची चिठ्ठी फडफडली. मी डॉक्टर बोसांकडे तुला पाहिलं तेव्हाच तुला ओळखलं. मलाही अशाच प्रकारचे भास व्हायला लागले होते. त्याआधी काहीतरी भयंकर घडून गेलंय अशी जाणीव व्हायची, भीती वाटायची. म्हणून मी डॉक्टर बोसांकडे गेलो. तू मला तुझे अनुभव सांगत गेलीस. मी शरमेनं खचत गेलो. मी तुझा अपराधी आहे. या अपराधाची टोचणी मला या जन्मात सोडणार नाही. मी कायम मानसिक रुग्ण राहणार, कधीच बरा होणार नाही. तुझं प्रेम अतिशय सुंदर, दुर्लभ आहे, पण त्यावर माझा अधिकार नाही. मी ते पत्र तिथंच फेकलं आणि रडत आतल्या खोलीतल्या बिछाण्यावर अंग झोकून दिलं. या आयुष्याला कसली संगती आहे? कुठले नियम आहेत? रानटी अत्याचारी जमीनदार, तोच माझा सभ्य शांत असीम. त्याला प्रेमात जखडून ठेवू पाहणारी माझ्यासारखी धीट मुलगी, तीच त्याची असहाय बळी. त्याचा द्वेषच करीत मी प्राण दिला. मग हे प्रेम कुठून आलं आता? मुसमुसतानाच मी वळले आणि पाठीवर पडले. त्या क्षणी समोर जे दिसलं त्यानं माझं हृदय बंद पडतंय की काय असं वाटलं. आड्याला असीमचा देह गळफास लावून टांगलेला होता. त्याची मान एका बाजूला कलंडली होती आणि डोळे एकटक माझ्याकडे पाहत होते. मिनाली, हे पत्र संपवण्यापूर्वी मला तुला एकच प्रश्न विचारायचा आहे. माझ्या द्वेषाचं कर्ज असीमनं पुरेपूर चुकवलं. आता माझ्या प्रेमाचं ऋण तो कुठल्या जन्मात फेडणार? तुझी, आणि आता फक्त तुझीच मी.
कथा समाप्त.